नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारा जो 6वा हप्ता आहे त्याबद्दल एक मोठा निर्णय झालेला आहे। तर त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेमध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत। तर ते काय बदल आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला 9,700 रुपयाचा एक हप्ता येणार आहे आणि 21 रुपयाचा एक हप्ता येणार आहे। तर कोणाला 9,700 रुपये येणार आहेत तर कोणाला 21 रुपये येणार आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आलेले आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर लगेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला किती पैसे आलेले आहेत। आता मित्रांनो, राहिला विषय 9,700 रुपयाचा आणि 21 रुपयाचा। तर मित्रांनो, हे बीजेपीचं सरकार ज्यावेळेस सत्तेत यायच्या अगोदर त्यांनी एक अनाउन्समेंट केलेली होती। तर काय अनाउन्समेंट होती तर लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो 1,500 रुपयेवरून 21 रुपये करणार। आता 21 रुपये हप्ता करायची अनाउन्समेंट तर केली, परंतु हा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरच्या 30 तारखेच्या आतमध्ये, म्हणजे तुमचा हप्ता जो आहे तो इलेक्शन लागल्यानंतर, इलेक्शनमध्ये निवडून आल्यानंतर लगेच हा नोव्हेंबर महिना संपायच्या आतमध्ये जमा करणार असं सांगितलेलं होतं। परंतु अद्यापही महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाहीत। तर बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये संभ्रम आहे की हे पैसे मिळतील की नाही, किंवा 21 रुपये मिळणार की 9,700 रुपये मिळणार, तर कोणाकोणाला 21 रुपये मिळणार। तर ज्यांचे पैसे आत्तापर्यंत रेग्युलरली आलेले आहेत, म्हणजे 7,500 ज्या महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत त्यांना 21 रुपये एवढा हप्ता मिळणार आहे। आणि त्याच पद्धतीने ज्यांनी नवीन फॉर्म भरलेला होता, इलेक्शनच्या अगोदर, आचारसंहिता लागायच्या अगोदर नवीन फॉर्म भरलेला होता आणि त्यांना 1ही रुपया अजून आलेला नाही, तर त्यांना डायरेक्टली 9,700 रुपये एवढी रक्कम येणार आहे। म्हणजेच पाठीमागच्या 5 हप्त्याची 7,500 आणि ही 2100 अशी टोटल रक्कम जी आहे ती 9,700 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहेत। मित्रांनो, तुमच्या मनात विचार आलेला असेल तर ही रक्कम जमा कधी करणार आहेत? तर मित्रांनो, त्यांनी निर्णय दिल्याप्रमाणे ही रक्कम जी आहे ती येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्हाला पैसेच येत नाहीत, म्हणजे पहिल्यापासून पैसे आलेले नाहीत, तर अशा महिलांनी काय करायचं आहे तर तुमचं खातं डीबीटी लिंक आहे का हे चेक करून घ्यायचं आहे। डीबीटी लिंक म्हणजे आधार सीडिंग असलं पाहिजे, तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड जे आहे ते सीडिंग असलं पाहिजे। तर हे कसं चेक करायचं ते तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता, किंवा आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे। आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आम्ही सर्वात अगोदर पोहोचवत राहतो। तर मित्रांनो, आता हे आधार सेटिंग कसं बघायचं तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल। डिस्क्रिप्शनमध्ये मी तिथे लिंक देतो, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। तर आता आधार कार्डला लिंक जर नसेल, डीबीटी लिंक जर नसेल तर काय करायचं तर आधार कार्डला डीबीटी लिंक नसेल तर तुम्ही डायरेक्टली आधार कार्डला डीबीटी लिंक करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही। तुम्ही सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जायचं आहे। इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगायचं आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाचा लाभ मिळवण्यासाठी आम्हाला हे अकाउंट काढायचं आहे। तर ते डीबीटी लिंकवाला अकाउंट 15 ते 20 मिनिटांमध्ये डिजिटल अकाउंट तुम्हाला काढून देतील। अशा पद्धतीने तुमचे लाडकी बहीण अकाउंटचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि हे जे हप्ते आहेत, थकीत हप्ते जर असतील तर ते थकीत हप्ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। आता मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की हे पैसे कधी येणार आहेत। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो शासन जमा करणार आहे। आता मित्रांनो, 21 रुपये हप्ता जो आहे तो आत्तापर्यंत रेग्युलर आलेल्या महिलांना मिळणार आहे, आणि जर का आत्तापर्यंत तुम्हाला कोणताच हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला 9,700 रुपये इतकी रक्कम 100% मिळणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले, त्याच पद्धतीने तुमचे पैसे कुठल्या बँकेत जमा होतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। त्याच पद्धतीने तुम्ही जर का आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते। त्यामुळे जास्त वेळ न घालवता लगेच लाईकच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, एक महत्त्वाची न्यूज सोशल मीडियाला व्हायरल होते, तर ती काय आहे तर लाडकी बहीण योजना जी आहे ती आता बंद पडणार आहे। शासन ज्यावेळेस स्थापित झाल्यानंतर आत्तापर्यंत पैसे पाठवले नाहीत, याचा अर्थ ही योजना जी आहे ती बंद पडणार आहे। तर मित्रांनो, असं काही नाही, शासनाने अशी डायरेक्टली अनाउन्समेंट अशी कुठेही केलेली नाही की योजना बंद पडणार आहे। तर मित्रांनो, काय झालेलं आहे तर शपथविधीचा जो कार्यक्रम आहे तो 2 तारखेला शपथविधी होणार आहे, म्हणजेच 2 डिसेंबरला होणार आहे। त्यानंतर हे पैसे लगेच तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत। त्यासाठी ह्या योजनेचे पैसे जे आहेत ते अजूनही पाठवले नाहीत। तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जर का संभ्रम असेल की ह्या योजनेचे पैसे बंद होणार आहेत, या योजनेचे पैसे मिळणार नाहीत, तर तसं काही नाही।
या योजनेचे पैसे तुम्हाला 100% मिळणार आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।